नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय थोडा व्हिडिओचा अशा पद्धतीने घेतला आहे की माझ्या वयाचे आत्ता 56 चालू आहेत. या 56 वर्षामध्ये मी माझ्या जीवनामध्ये काही मार्गदर्शक अशी काय पाहिजे तशी मला मिळाली नाहीत. कारण जीवन जगण्याची पद्धत होती ती थोडंसं घरगुती वातावरण माझं होतं. ते माझे वडील प्रामाणिक आणि चांगल्या पद्धतीनं शेती करणारे शेतकरी होते. कारण शिक्षण पण पहिली जरी 4थी झालेली असली तरी बाहेरची या ज्ञानाशी संपर्क कमी असल्यामुळं चांगल्या पद्धतीने एक शेतकरी म्हणून कायमस्वरूपी शेती करत होते. आणि मी शाळेलाच बाहेर लांब असल्यामुळं थोडंसं ज्यांच्या संपर्कात आलो तिथं ज्या मामांच्याकडे होतं ते मामासुद्धा कामानिमित्त बाहेर असायचे. त्यामुळं जास्तीत जास्त आमचा वावर जो असायचा तो माझ्या मित्रांनीच असायचा. आणि जसं माझं आयुष्य जसं पुढं पुढं सरकत गेलं त्यावेळी मित्रांनो एक लक्षात गोष्ट अशी आली की जीवनामध्ये जीवन जगत असताना तुमच्या संपर्कात कोण लोक येतात हे तुमच्या जीवनावर परिणाम करणारे घटक असतात. आणि माझं जीवन जगत असताना मी अशा काही गोष्टी आमच्या जीवनात घडत गेल्या की लहानपणीचा जो काळ होता त्या काळामध्ये हुशार विद्यार्थ्याची आम्ही संगत करण्याचा प्रयत्न करत होतो. पण हुशार विद्यार्थी आम्हाला सामावून किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हते. ते आम्ही जितकं जवळ जाण्याचा प्रयत्न करेल तितके ते लांब पळत होते. आणि तरीसुद्धा मी जास्तीत जास्त त्या हुशार मित्रांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होतो. आणि फारसा हुशार पण नाही आणि फारसा ढ पण नाही. काय मी पहिल्या 7मध्ये 10मध्ये असा शाळा शिकणारा किंवा पास होणारा मी विद्यार्थी होतो. पण जास्तीत जास्त मला माझी जी संगत होती ती चांगल्या मैत्रिणी चांगल्या मित्रांच्याबरोबर अनेक वेळा अनेक दिवस माझे चांगल्या संगतीत गेलेत. पण जी पाहिजे तशी संगत घडायला पाहिजे होती आणि जे पाहिजे ते संस्कार मला मिळायला पाहिजे होते त्याच्या कुठंतरी आत्ता सध्या उणिवा वाटतात. तरीसुद्धा आत्ता जे माझ्या आयुष्यात जी मार्गक्रमण चालू आहे ते थोडंफार छान चाललं आहे. त्याबद्दल माझी काय ह्या आयुष्याबद्दल तक्रारच नाही. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्यांच्या संगतीत बसताय ती संगत फार महत्त्वाची असते. कारण तुम्ही ज्यांच्याबरोबर आत्ता सध्या चहा पिताय, ज्यांच्याबरोबर तुम्ही जेवणाला जाताय, जेवण करण्यासाठी जाताय मित्र म्हणून, तर ते तुमचं आयुष्य घडवत असतात, तुमचा बँक बॅलन्स ठरवत असतात. आता हे आयुष्य कसं घडवतात आणि बँक बॅलन्स कसं ठरवत असतात, तर मित्रांनो तुमची चहा पिताना असणारी चर्चा काय असते, जेवत असतानाच असणारी चर्चा काय असते, ह्याच्यावर तुमचं फ्युचर अवलंबून असतं. तुम्ही जर वायफळ गप्पा मारत असाल, टाईमपास करत असाल, जीवनाचा काहीही अर्थबोध घेत नसाल, विनाकारण फक्त भेटून वेळच फक्त खर्च घालत नसाल, तर खरोखर तुम्ही जर 4 मित्र तुमचे गरीब असेल तर मित्रांनो 5वा गरीब तुम्ही असणार आहे. आणि खरोखर 4 मित्र तुमचे श्रीमंत असतील तर त्यांच्या पाठोपाठ 5वा मित्रसुद्धा तुम्ही श्रीमंत होत निघालेला असणार आहे. फार ह्या मैत्रीचा परिणाम आपल्या जीवनावर फार होत असतो मित्रांनो. त्यामुळं जरी हे कटू असलं तरीसुद्धा हे 100% सत्य आहे की ज्याच्या ज्याच्या तुम्ही संगतीत राहताय त्याचा संगतीचा प्रभाव हो आपल्या जीवनावर 100% पडत असतो मित्रांनो. त्यामुळं तुम्ही चांगल्या लोकांची जितकी संगत कराल तितकं तुमचं चांगलं आयुष्य घडत जाणार. जितकी लोकं तुमच्या जीवनामध्ये निगेटिव्ह येतील तितकं तुम्ही निगेटिव्ह होत जाणार. जितकं तुम्ही पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीत राहाल तेवढं तुमचं आयुष्य पॉझिटिव्ह आणि चांगल्या पद्धतीने विचार करण्याचं होऊ शकतं मित्रांनो. तुम्ही मित्रांनो ज्या मित्रांच्या संगतीत आहात त्या संगतीमध्ये तुमची अशी चर्चा होती का बघा, एखादा प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्या प्रोजेक्टविषयी तुमची चर्चा चालू आहे किंवा जी काय गुंतवणूक आहे त्यावर तुमची चर्चा चालू आहे किंवा तुमच्याकडं पैशाचा इन्कम सोर्स कमी आहे तर तो सोर्स अनेक पद्धतीनं कसा वाढवता येईल, कशा पद्धतीनं आजच्या स्टेजला आपण जगत आहोत त्याच्यापेक्षा उद्याची स्टेज आपली कशी चांगली आर्थिक बाजू भक्कम होईल, एकमेकाची दुःख कशी एकमेकाला वाटून घेता येईल, एकमेकाच्या सुखामध्ये जास्तीत जास्त कसं सहभागी होऊन प्रत्येकाला कसं सुख वाटता येईल, अशी मित्रांनो जर तुमची चर्चा तुमच्या मैत्रीमध्ये होत असेल
तर खऱ्या अर्थानं तुम्ही कुठेतरी चांगल्या मैत्रीच्या संगतीत आहात. समजा तुमच्या मैत्रीमध्ये जर तुम्ही परत पार्टी कधी करायची, पुढची पार्टी कोणी द्यायची, तुमचं वेब सीरीज, कोणता पिक्चर बघायचा, अशा पद्धतीनं जर चुकीच्या पद्धतीनं तुमची जर चर्चा होत असेल, तर मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यातला फार वेळ वाया घालवतात हे लक्षात घ्या. आणि हा गेलेला आणि तरुणपणाचा काळ आणि ह्यो गेलेला वेळ हा तुम्हाला परत तुमच्या आयुष्यात कधीही येणार नाही. काय होतं बघा, हे जुने मित्र आपल्याला वाटत असतात, पहिल्यापासूनचा मित्र आहे, माझा चांगला मित्र आहे, त्या दिवसाच्या आठवणी आठवतात. 100% त्यावेळच्या तुम्हाला आठवणी आठवणार. पण मित्रांनो, अशा आठवणी ह्या आठवण्यासाठी ठीक आहेत, परंतु चुकीच्या पद्धतीचे जर चुकीचे मित्र अजूनसुद्धा जर तुमच्या संगतीत असतील, तर मित्रांनो अशा मित्रांना थोडंसं तुम्ही वगळायला शिकलं पाहिजे. कारण चांगली मैत्री, चांगले मित्र हे सुद्धा सातत्याने भेटत असतात. जास्तीत जास्त चांगल्या मैत्री करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. चुकीचा मित्र जो आहे त्याला वगळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मित्रांनो हे जीवन पुन्हा नाही आणि ह्या जीवनामध्ये जसं तुमचं वय वाढत जासल, जसं बालपण संपून तरुणपण येतं, तरुणपणानंतर म्हातारपणाकडे तुमची चाल होते, त्यावेळी पूर्ण आर्थिक जबाबदारी मित्रांनो तुमच्यावर पडलेली असते. कारण आपण एकटाच असतो, तेव्हा वडिलांच्या जीवावर आपण अनेक गोष्टी करत असतो आणि आपल्याला त्याची जास्त आर्थिक बाजू बघायची गरज लागलेली नसते. आणि ज्यावेळी तुम्ही थोडंसं लग्न करून मॅच्युअर होण्याचा प्रयत्न करत असताय, त्यावेळी थोडीशी जबाबदारी तुमच्यावर पडत असते. त्यानंतर लग्नानंतर आणि ज्यावेळी तुमचे वडील थकलेले असतात, काही मिळवण्याच्या किंवा रिटायर झालेले असतात, त्यावेळी मित्रांनो एक फार मोठी तुमच्यावर जबाबदारी पडलेली असते आणि त्यावेळी पश्चाताप करायची पाळी येते की तरुणपणामध्ये थोडीशी आणि निशवण केली असते किंवा कोणता तरी वेगळा मार्ग आपण शोधला असता पैसे मिळवण्याचा, तर आपल्या जीवनामध्ये आजचा जो दिवस आहे त्याच्यापेक्षा अनेकदा सुंदर दिवस आपल्या जीवनामध्ये आला असता. पण ह्या चुका मित्रांनो वेळेवर सुधारता आल्या पाहिजेत. त्यासाठी जीवन जगत असताना इन्कमचे अनेक मार्ग पाहिजेत आणि संगत जे आहे ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीचे मित्रांनो पाहिजे. आत्ताच्या कलियुगामध्ये जर आपण मित्रांनो पाहायला गेलो तर अनेक प्रकारची संकटे यायला लागलीत, अनेक प्रकारच्या अडचणी यायला लागल्या, अनेक प्रकारचं आपला महागाई वाढायला लागल्या आणि या सगळ्याशी तोंड देत असताना, सगळ्याशी संघर्ष करत असताना स्वतः आपण सुख भोगायचं राहून गेलेलं आहे. तर हे आपल्याला खऱ्या अर्थानं जर तुम्हाला मला सुख भोगायचं असेल, तर अनेक गोष्टींचा आपण विचार करून त्या विचारावर आपण चांगल्या मार्गानं चालणं गरजेचं आहे. कारण जीवनामध्ये जशा माझ्या काही चुका होत गेल्या, पण नशीब एक चांगलं होतं, कर्म करत चांगलं गेल्यानंतर, एक चांगल्या संपर्कात लोकांच्या आल्यानंतर, जी काही मोजकी हाताबोटण्यासारखी लोकं माझ्या संपर्कात मित्र आलेत किंवा काहींनी सल्ले दिलेत, त्याच पद्धतीनं माझ्या जीवनाचा एक टर्निंग पॉईंट झाला आणि खऱ्या अर्थानं मला जीवन जगण्याचा एक सुखी आणि समृद्धी मार्ग मिळाला. कारण जीवनामध्ये इतकं तरी आपल्याकडं पाहिजे की कमीत कमी आपण दुसऱ्याकडं हात पसरता कामा नये. मित्रांनो काय होतं आहे, जर तुम्ही चुकीच्या संगतीत जर पळण्याच्या शर्यतीत जर भाग घेतला, तुम्ही जर गाढवाच्या पळण्याच्या शर्यतीत भाग घेतला तर आपण गाढवा हे सिद्ध होतो. तुम्ही घोड्याच्या शर्यतीत जर भाग घेतला असाल तर तुम्ही घोडा हा हे सिद्ध करायची गरज लागत नाही. कारण मित्रांनो काही चुकीच्या पद्धतीचे लोक आपल्या जीवनामध्ये येत असतील तर ह्या लोकांना वेळेवरच आपण विसरणं फार गरजेचं आहे. कारण जीवन हे जगत असताना अनेक वेळा अनेक ठिकाणी अशा काही अडीअडचणी आपल्याला निर्माण झालेल्या असतात की त्या अडीअडचणी काढण्यासाठी अनेकांचा आपल्याला हात धरून चालावं लागत असतो. आणि ही हात देणारी माणसं आहेत, ह्यांचं आयुष्यभर हात सोडून येत. कारण ही मार्ग आपल्याला आपल्या जीवनाचा चांगल्या पद्धतीनं दावून देण्यासाठी जीवनात आपल्या माणसं येत असतात. आणि अशा चांगल्या सोन्यासारख्या माणसांना आपण आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त ओळखण्याचा जर प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं आपला बँक बॅलन्स, आर्थिक परिस्थिती आणि आपली सामाजिक दर्जा उंचावायला फार मित्रांनो वेळ लागत नसतो. त्यामुळं तुम्ही कोणाच्या संगतीत राहताय, कुणाशी कसं वागताय आणि जास्तीत जास्त तुम्ही कसे विचार करताय त्याच्यावर तुमचं भविष्य भयानक अवलंबून आहे मित्रांनो. आणि जास्तीत जास्त जी काही तुमच्या मैत्रींची संगत आहे त्यामध्ये जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारे मिळकत कशी मिळवावी, म्हणजे इन्कम सोर्स कसे वाढवावेत, एक म्हणता अनेक तुमचे मिळकतीचे मार्ग जर
असतील तरच खऱ्या अर्थानं आत्ताच्या सध्या कलियुगामध्ये मित्रांनो आपला जीवन चरितार्थ अतिशय चांगल्या पद्धतीनं चालत असतो. कारण एक सोर्स जर इन्कम सोर्स बंद पडला तर दुसरा नाही तर तिसरा, असे अनेक इन्कम सोर्स आपल्या जीवनामध्ये जर योग्य वेळी असतील तरच आपण खऱ्या अर्थाने हे जीवन सुखी, समाधानी आणि समृद्धी मित्रांनो जगू शकत असतो. त्यामुळं विचार करत असताना फार महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही कुणाच्या संगतीत उठाय बसा असताय, कुणाच्या संगतीत फिरताय, कोणते विचार तुमच्याकडे असतात, त्यावर तुमचा उद्याचा दिवस मित्रांनो अवलंबून आहे. कारण खरं चांगल्या पद्धतीनं जीवन जगायचं असेल, सुखी समाधानी जगायचं असेल, बिन कर्जाचं जगायचं असेल, बिन टेन्शनचं जगायचं असेल, बिन अडीअडचणीचं जगायचं असेल तर तुमचा संगत गुण फार अवलंबून असतो. कारण संगत गुणच हा आपल्या जीवनावर फार मोठा परिणाम करत असतो मित्रांनो. धन्यवाद.